Hello students, good morning. मी नाटे madam. Students, today we have to learn refining of metals and corrosion of metals. Prevention of corrosion. आज आपण ह्या गोष्टी शिकणार आहोत. आज आपला हा लेसन कंप्लीट होणार आहे. तर लेट अस सी व्हॉट इज द रिफायनिंग ऑफ मेटल्स. Metals obtained by the various reduction process still contains impurities. The impurities need to be separated to obtain pure metal. Electrolysis method is used to obtain pure metals from impure metals. मेटल आपण मागच्या लेसन्समध्ये बघितलं की वेगवेगळ्या रिडक्शन प्रोसेसनी मेटल ओरपासून ऑब्टेन केलं जातं, मिळवलं जातं. पण तरीसुद्धा त्या एवढ्या वेगवेगळ्या पद्धतीतून मेटल बाजूला काढून सुद्धा त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये इम्प्युरिटीज असतात आणि ह्या इम्प्युरिटीज सेपरेट करणं गरजेचं असतं. तेव्हा कुठे मेटल काय होतो, शुद्ध होतो. म्हणजे नुसतं एक्स्ट्रॅक्शन करून मेटल कंप्लीट प्युअर होत नाही. तर एक्स्ट्रॅक्शन करून मेटल मधल्या काही प्रमाणातल्या इम्प्युरिटीज वेगळ्या होतात आणि मेटल्स त्याच्यामध्ये असलेल्या इलेमेंट, मेटलच्या कंपाऊंडमध्ये असलेल्या इलेमेंटपासून तो मेटल वेगळा केला जातो. पण तरीही काही प्रमाणात इम्प्युरिटीज असल्याने तो मेटल रिफाईन करणं गरजेचं असतं, म्हणजे शुद्ध करणं गरजेचं असतं. रिफायनिंग ऑफ मेटल म्हणजे धातूंचे शुद्धीकरण, शुद्ध करणं गरजेचं असतं. आणि रिफायनिंग ऑफ मेटल्स करण्यासाठी इलेक्ट्रोलिसिस मेथड वापरली जाते. इलेक्ट्रोलिसिस मेथड इज यूज टू ऑब्टेन प्युअर मेटल फ्रॉम इम्प्युअर मेटल्स. ओके, नाउ लेट अस सी corrosion of metals. Old iron bars, copper vessels, pillars of buildings, silver ornaments, when exposed to air, moisture get rusted or lost their luster. This is known as corrosion. आपण बघतो की काही लोखंडाच्या सळ्या असतील किंवा लोखंडाच्या वस्तू असतील, हत्यारं असतील किंवा तांब्याची भांडी असतील किंवा बिल्डिंगचे खांब असतील लोखंडाचे किंवा चांदीच्या वस्तू असतील, दागिने असतील चांदीच्या. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या जेव्हा आपण हवेमध्ये उघड्या ठेवतो तर हवेतलं जे मॉइश्चर आहे, या मॉइश्चरमुळे त्या वस्तू काय होतात, रस्ट होतात किंवा त्यांची चकाकी निघून जाते. रस्ट होतात म्हणजे गंजतात किंवा त्यांची चकाकी निघून जाते. त्यांचा जो चकचकीतपणा असतो पृष्ठभागावरचा तो राहत नाही. आपण तांब्याची भांडी बघा घासून ठेवली, स्वच्छ इतकी चकचकीत दिसत असतात ती, आणि काही वेळानंतर दुसऱ्या दिवशी जर आपण बघितलं किंवा थोड्या वेळानंतर आपण बघितलं तर त्या तांब्याच्या वस्तू आपल्याला हिरवट वगैरे काळपट झालेल्या दिसतात. तर याला काय म्हणतात, करोजन असं म्हणतात. ह्याला म्हणतात करोजन म्हणजे क्षरण. आता आपण एक्झाम्पल्स बघूया. एक्झाम्पल्स ऑफ करोजन. आयन्स रिॲक्ट विथ मॉइस्ट एअर अँड अ डिपॉझिट ऑफ रेडिश सबस्टन्स इज फॉर्म ऑन इट. दिस सबस्टन्स इज कॉल्ड रस्ट. लोखंडाच्या वस्तू ज्या आहेत, ह्या लोखंडाच्या वस्तू जर उघड्या ठेवल्या हवेमध्ये तर त्या हवेतला मॉइस्ट म्हणजे दमटपणा, हवेतली वाफ याचा त्यावरती परिणाम होतो त्या लोखंडाच्या वस्तूंवरती आणि त्या लोखंडाच्या वस्तूवर रेडिश सबस्टन्स जमा होतं. त्या रेडिश सबस्टन्सचं फॉर्म्युला आहे Fe2O3H2O म्हणजे फेरस ऑक्साईड. हा फेरस ऑक्साईड त्या लोखंडाच्या वस्तूवरती जमा होतो आणि त्या रेडिश सबस्टन्सला काय म्हणतात, रस्ट म्हणतात. आपण मराठीतून त्याला गंज असं म्हणतो. जे लोखंडाच्या वस्तू जेव्हा हवेत उघड्या राहतात तेव्हा काही दिवसांनंतर त्या लोखंडाच्या वस्तूचा हवेतल्या ऑक्सिजनशी कॉम्बिनेशन होतं आणि त्या वस्तूवरती गंज चढतो, म्हणजेच काय, रस्ट येतो. रस्ट म्हणजे फेरस ऑक्साईड. लोखंडाचं काय होतं, ऑक्सिडेशन होतं, लोखंडाचं ऑक्साईड तिथे तयार होतं, त्याला रस्ट असं म्हणतात. हे झालं आयर्नचं. आता कार्बन डायऑक्साईड इन मॉइस्ट एअर रिॲक्ट विथ द सरफेस ऑफ कॉपर व्हेसल्स. कॉपर लुजेस इट्स लस्टर ड्यू टू फॉर्मेशन ऑफ ग्रीनिश लेअर ऑफ कॉपर कार्बोनेट ऑन इट्स सरफेस. दिस इज कॉल्ड पॅन्टिनेशन ऑफ कॉपर. आता पॅन्टिनेशन ऑफ कॉपर कधी, तर हवेतलं कार्बन डायऑक्साईड जी आहे आणि मॉइस्ट एअरमधली जी कार्बन डायऑक्साईड आणि मॉइस्ट आहे ह्या दोघंही
कॉपरच्या सरफेसशी काय करतात, रिॲक्ट होतात. कॉपर व्हेसल, कॉपरची भांडी असतील किंवा कॉपरचे जे काय आणखीन अनेक वस्तू असतील त्यांच्याशी हवेतलं कार्बन डायऑक्साईड आणि मॉइस्ट रिॲक्ट होतं आणि कॉपर काय करतं, त्याची कॉपर लुजेस इट्स लस्टर, कॉपर त्याची चकाकी घालवून टाकतं. ड्यू टू फॉर्मेशन ऑफ ग्रीनिश लेअर, कशामुळे चकाकी जाते, तर त्या कॉपरच्या भांड्यावरती हिरवट असा लेअर, थर जमा झालेला आपल्याला दिसतो, हिरवट डाग आपल्याला दिसतात. हे ग्रीनिश लेअर कसले असतात, तर कॉपर कार्बोनेटचे असतात. कॉपर कार्बोनेट म्हणजे CuCO3, म्हणजेच तांब्यावरती हवेतल्या कार्बन डायऑक्साईडशी अभिक्रिया होते, रिॲक्शन होते आणि कॉपर कार्बोनेट त्या सरफेसवरती जमा होतं हिरवट रंगाचं. आणि हे जे हिरवट रंग जो आहे हा विषारी पण असतो, म्हणजे कॉपर कार्बोनेट काय असतं, विषारी पण असतं. आणि याला काय म्हणतो आपण, तर याला पॅन्टिनेशन असं म्हणतो. दिस इज कॉल्ड पॅन्टिनेशन ऑफ कॉपर. पॅन्टिनेशन ऑफ कॉपर म्हणजे आपण त्याला मराठीतून कळकणे म्हणतो. आपल्या तांब्याची भांडी किंवा पितळेची भांडी हिरवट दिसायला लागली की आपण त्याला म्हणतो की भांडी कळकली, म्हणजे पॅन्टिनेशन झालं. आयर्नशी हवेतल्या ऑक्सिजनचा कॉम्बिनेशन होतं, फेरस ऑक्साईड म्हणजे गंज येतो. आणि कॉपरशी हवेतल्या कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर वेपरचा रिॲक्शन होतं आणि कॉपर कार्बोनेटचा लेअर तयार होतो, त्याला आपण पॅन्टिनेशन म्हणतो. आता बघा, ऑन एक्सपोजर टू एअर सिल्वर आर्टिकल्स, जर समजा आपण चांदीच्या वस्तू जर हवेमध्ये उघड्या ठेवल्या, आता आपले चांदीचे देवच बघा, देवघरातले चांदीचे देव, आपली आजी छान सकाळी त्याची पूजा करते, त्यांना अगदी चकचकीत करते त्या देवांना. पण आपण 2 दिवसांनी किंवा 4 दिवसांनी किंवा 8 दिवसांनी जर त्या देवांकडे बघितलं तर ते देव असे काळपट पडलेले आपल्याला दिसतात. म्हणजे चांदीच्या कोणत्याही वस्तू हवेमध्ये ठेवल्यानंतर त्या काय होतात, काळपट पडतात, ब्लॅकिश आफ्टर सम टाइम. ऑन एक्सपोजर टू एअर सिल्वर आर्टिकल्स टर्न ब्लॅकिश आफ्टर सम टाइम, काळ्या पडतात. दिस इज बिकॉज of the layer of silver sulfide Ag2S formed by the reaction of silver with hydrogen sulfide in air. एअरमध्ये जो हायड्रोजन सल्फाईड असतो, या हायड्रोजन सल्फाईडमधल्या सल्फाईडचा सिल्वरशी काय होतं, कॉम्बिनेशन होतं, रिॲक्शन होते आणि ह्या रिॲक्शनमुळे सिल्वर सल्फाईडचं लेयर त्या चांदीच्या वस्तूंवरती जमा होतो आणि तो ब्लॅकिश कलरचा असतो. म्हणजे चांदीवरती हवेतल्या कोणाचा परिणाम होतो, तर हायड्रोजन सल्फाईडचा परिणाम होतो आणि सिल्वर सल्फाईड तयार होतं. आता 4th बघा, बाय ऑक्सिडेशन ऑफ ॲल्युमिनियम अ थिन लेअर ऑफ ॲल्युमिनियम ऑक्साईड फॉर्म्स ऑन इट. आपण ॲल्युमिनियमची भांडी जर बघितलं तर ॲल्युमिनियमच्या भांड्यांवरती आपल्याला असे गोल 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 असे डॉट आलेले दिसतात बघा. आणि हे डॉट कसले असतात, तर ते ॲल्युमिनियम ऑक्साईडचे असतात. तर ॲल्युमिनियमची भांडी जेव्हा आपण हवेमध्ये ठेवतो तर हवेतल्या ऑक्सिजनशी त्या ॲल्युमिनियमचा परिणाम होतो आणि त्या ॲल्युमिनियमचं ऑक्सिडेशन होतं आणि ॲल्युमिनियम ऑक्साईड त्या भांड्यांवरती आपल्याला जमा झालेलं दिसतं. म्हणजे आपण इथे करोजनचे वेगवेगळ्या मेटलवरती काय परिणाम होत आहेत ते बघितले. पहिलं बघितलं आपण लोखंडावरती, आयर्न हवेतल्या ऑक्सिजनचा रिॲक्शन होऊन आयर्न ऑक्साईड फॉर्म होतो म्हणजे गंज. कॉपरवरती म्हणजे तांब्याच्या भांड्यांवरती हवेतल्या कार्बन डायऑक्साईडचा परिणाम होतो आणि कॉपर कार्बोनेटचा लेअर त्या भांड्यांवरती तयार होतो, आपण त्याला पॅन्टिनेशन म्हणतो. चांदीच्या भांड्यांवरती, चांदीच्या वस्तूंवरती हवेतल्या हायड्रोजन सल्फाईडचं रिॲक्शन होते आणि सिल्वर सल्फाईडचा काळपट रंग त्या चांदीच्या भांड्यांवर दिसायला लागतो. ॲल्युमिनियमच्या भांड्यांवरती हवेतल्या ऑक्सिजनचा परिणाम होतो, रिॲक्शन होते आणि त्याचं ॲल्युमिनियमचं ऑक्सिडेशन होतं आणि ॲल्युमिनियम ऑक्साईडचे लेअर आपल्याला त्या ॲल्युमिनियमच्या भांड्यांवरती जमा झालेला दिसतो. हे सगळे जे उदाहरणं आहेत ते करोजनची उदाहरणं आहेत. प्रिव्हेन्शन ऑफ करोजन. आता या करोजनमुळे काय होतं, त्या मेटलचं नुकसान होतं. मेटल्स जे आहे ते डॅमेज होतात, त्यांचं सौंदर्य जातं, त्यांचा आकर्षकपणा आहे तो निघून जातो. आणि म्हणून हे सगळे मेटल्स करोजनपासून सुरक्षित ठेवण्यासाठी काय उपाय करायला पाहिजे, तर प्रिव्हेन्शन काय घेतली पाहिजे. प्रिव्हेन्शन ऑफ करोजन काय आहे, तर बघा, मेटल्स आर आयसोलेटेड फ्रॉम एअर. हे जे मेटल्स आहेत ते हवेपासून सुरक्षित ठेवले पाहिजे.
नंतर लेअर ऑफ पेंट ऑइल ऑर गॅसेस इज गिवन. ह्या मेटल्सवरती पेंट करायला पाहिजे, रंग दिला पाहिजे किंवा ऑइल किंवा ग्रीस लावलं पाहिजे जेणेकरून त्याचं करोजन होणार नाही. किंवा तिसरा उपाय काय आहे तर पुटिंग नॉन करोडेबल मेटल लेअर ऑन करोडेबल मेटल. म्हणजे ह्या ज्यांचं करोजन होतं अशा करोजन होणाऱ्या मेटलवरती नॉन करोडेबल मेटलचं काय दिलं पाहिजे, पॉलिश केलं पाहिजे. म्हणजेच लोखंड असेल किंवा तांबे असतील ह्या वस्तूंवरती आपण चांदीचं किंवा सोन्याचं पॉलिश करू शकतो. तर कोणकोणत्या प्रकारचं पॉलिशिंगच्या कोणकोणत्या मेथड्स आहेत आपण त्या बघूयात. म्हणजे नॉन करोडेबल मेटलचं लेअर करोडेबल मेटलवरती देण्याच्या कोणकोणत्या मेथड्स आपल्याकडे आहेत ते आपण आता बघणार आहोत. तर त्या मेथड्स आहेत गॅल्व्हनायझिंग, टिनिंग, ॲनोडायझेशन, इलेक्ट्रोप्लेटिंग आणि ॲलॉईंग. तर ह्या 5 अतिशय महत्त्वाच्या आणि अतिशय उपयुक्त अशा पॉलिशिंगच्या ज्या मेथड्स आहेत त्या आपण बघणार आहोत. पॉलिशिंग म्हणण्यापेक्षा लेअर एका मेटलची लेअर दुसऱ्या मेटलवर देण्याच्या ज्या मेथड्स आहेत त्या आपण वन बाय वन बघणार आहोत. पहिल्यांदा बघूया गॅल्व्हनायझिंग. हे सगळं प्रिव्हेन्शन ऑफ करोजनसाठी. गॅल्व्हनायझिंग म्हणजे काय तर लोखंडाच्या ज्या वस्तू असतात, अवजारं असतात तर त्या लवकर गंजतात आणि त्यामुळे त्यांच्यावरती झिंक म्हणजे जस्ताचा लेअर दिला जातो. द लेअर ऑफ झिंक इज अप्लाइड टू प्रिव्हेंट करोजन ऑफ आयर्न अँड स्टील. आयर्न आणि स्टीलवरती कशाचा थर दिला जातो, लेअर दिला जातो तर झिंकचा लेअर दिला जातो आणि त्याला गॅल्व्हनायझिंग असं म्हणतात. आपण तुम्ही टाचण्या बघतात का, आपण टाचण्या किंवा आपल्या सेफ्टी पिन्स ज्या असतात तर हे जे आता खिळे कसे असतात, खिळे आपल्याला प्युअर लोखंडाचे काळपट असे दिसतात, पण ज्या टाचण्या असतात आणि आपल्या सेफ्टी पिन्स असतात त्या चमकणाऱ्या दिसतात. तर त्यांच्यावरती त्या लोखंडाच्याच असतात, आयन्सच असतात, पण त्या आयन्सवरती काय केलेलं असतं, झिंकचं गॅल्व्हनायझिंग केलेलं असतं. काही खिळे पण आपल्याला असे दिसतात चककताना, तर ह्या टाचण्या नंतर सेफ्टी पिन्सला गॅल्व्हनायझिंग केलेलं असतं. ह्यामध्ये काय होतं की ह्या ज्या टाचण्या वगैरे आहेत ह्या वर्षोनुवर्ष जर समजा आपण बघितल्या तर आपल्याला लक्षात येतं की त्याच्यावरचं झिंकचं लेअर पण निघून गेलेलं आहे. काही इन दिस करोजन ऑफ झिंक ऑकर फर्स्ट बिकॉज झिंक इज मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह दॅन आयर्न. काय झिंक हा आयर्नपेक्षा पण मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असल्यामुळे त्याच्यातला झिंकचं सुद्धा करोजन होऊन जातं आणि आफ्टर अ फ्यू रेनी सीझन द झिंक लेअर गोज अवे अँड इनर आयर्न गेट्स एक्सपोज. काही दिवसांनी त्या झिंकचं सुद्धा काय होऊन जातं, करोजन होतं आणि आपल्याला आतलं जे लोखंडी खिळे आहेत किंवा त्याचं आयर्न आहे ते दिसायला लागतं. देन आयर्न स्टार्ट रस्टिंग आणि त्याच्यानंतर आयर्न पण काय व्हायला लागतं, रस्ट व्हायला लागतं, गंजायला लागतं. म्हणजे आपल्या सेफ्टी पिना जर तुम्ही पाण्यामध्ये ठेवल्या किंवा अशा बाहेर ओलाव्यात ठेवल्या तर तुम्हाला काही दिवसांनी त्या गंजलेल्या दिसतील. तुम्हाला असं वाटेल की अरे याला गॅल्व्हनायझिंग केलेलं असताना हे कशा गंजल्या. तर त्या गॅल्व्हनायझिंग जरी केलेलं असलं तरी त्याच्यावरचं जे झिंक आहे हे झिंकसुद्धा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे, मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे आयर्नपेक्षा, आणि म्हणून त्याचंसुद्धा करोजन होतं आणि ते करोजन झाल्यामुळे ते निघून जातं आणि आतलं लोखंड मग आपल्याला दिसायला लागतं. नेक्स्ट आपण बघूया टिनिंग. लक्षात ठेवा गॅल्व्हनायझिंग म्हणजे काय, लेअर ऑफ द झिंक ऑन द आयर्न. आता टिनिंग म्हणजे काय बघा, द लेअर ऑफ द मोल्टन टीन. मोल्टन टीन म्हणजे वितळलेलं टीन. टीन म्हणजे कथील. टीन म्हणजे काय, कथील. हा शब्द तुम्ही कदाचित ऐकला नसेल, पण तुमच्या आईला जर तुम्ही विचारलं कथील म्हणजे काय तर आई तुम्हाला सांगेल. द लेअर ऑफ मोल्टन टीन इज डिपॉझिटेड ऑन मेटल्स, वी कॉल these ॲज कलई. टीन जे आहे म्हणजे कथील जे आहे, या कथिलाची मेटलवरती म्हणजे पितळेची भांडी असतील किंवा तांब्याच्या वस्तू असतील यावरती कथिलाचा लेअर देणे याला टिनिंग असं म्हणतात किंवा त्याला कलई असं म्हणतात. आम्ही जेव्हा लहान होतो ना मुलांनो, तेव्हा मोस्टली काय 100% भांडी पितळेचीच असायची. पितळेची भांडी, तांब्याची भांडी, लोखंडाची भांडी अशी भांडी वापरली जायची. तर ह्या पितळ्याच्या भांड्यांना
काही काळानंतर हिरवटपणा यायचा. तांब्याच्या भांड्यांना पण हिरवटपणा यायचा. आणि एकदा का ती हिरवट झाली की मग ती त्याच्यामध्ये ताक किंवा कढी असे आंबट पदार्थ ठेवणं हे काय असायचं, धोकेदायक असायचं. कारण ते विषारी बनायचं, ते नासायचं. तर मग ह्या भांड्यांना त्यावेळेस पॉलिश करण्याची गरज असायची. मग त्यावेळेस आम्ही लहान असताना त्यावेळेस कलही करणारा जो आहे तो गावागावात फिरायचा. आणि मग सगळे जण त्यांच्या घरातली जी भांडी आहेत पितळेची, जी जुनी झालेली हिरवट झालेली आहे, ती कलही करायला घेऊन यायचे. त्यावेळेस तो माणूस तिथे बसून, अंगणामध्ये बसून आम्हाला त्या भांड्यांना कलही करून द्यायचा. तर तुम्ही तुमच्या आईला जर विचारलं तर तुमची आई तुम्हाला ह्याच्याबद्दल नक्की सांगेल. तर कलही करणे म्हणजे काय, तर टीन जो आहे म्हणजे कथील जे आहे, या कथीलचा असा पातळ असा लेअर, त्यात कथिलाला वितळवून मेल्ट करून त्याचा पातळ असा लेअर त्या भांड्यांवर दिला जायचा. आणि ती भांडी चांदीपेक्षा पण जास्त चमकायला लागायची. आणि त्याला आम्ही कलही म्हणत असू. तर हे आहे टिनिंग. अ ग्रीनिश लेअर फॉर्म्स ऑन द सरफेस ऑफ अ कॉपर ऑर ब्रास व्हेसल्स. तांब्याच्या किंवा पितळ्याच्या भांड्यांवरती हिरवट असा थर जमा झालेला असायचा. दिस ग्रीनिश लेअर इज पॉयझनस. तो ग्रीनिश लेअर काय असायचा, विषारी असायचा. इफ बटर मिल्क ऑर करी इज प्लेस्ड इन सच वेसल इट गेट्स स्पॉइल्ड. जर अशा ग्रीनिश लेअर आलेल्या भांड्यांमध्ये जर आपण ताक, दही किंवा कढी असे जर पदार्थ ठेवले तर ते काय व्हायचे, ते पदार्थ कळकट व्हायचे, कडवट व्हायचे, वाया जायचे, स्पॉइल्ड व्हायचे म्हणजे नासायचे. आणि त्यासाठी टिनिंग इज डन टू प्रिव्हेंट ऑल सच डॅमेजेस. आणि त्यासाठी त्या भांड्यांना टिनिंग करणे गरजेचं असायचं. टिनिंग म्हणजे कलही. आणि ती कथिलाची लेअर. गॅल्वनायझिंग म्हणजे जस्ताचं झिंकचं लेअर. नाऊ लेट अस सी ॲनोडायझिंग. ॲनोडायझेशन. आता ॲनोडायझेशन म्हणजे काय बघा. ॲनोडायझेशन इन दिस मेथड मेटल्स लाईक कॉपर, ॲल्युमिनियम आर कोटेड विथ अ thin and strong layer of their oxides by means of electrolysis. जे कॉपरचे किंवा ॲल्युमिनियमचे जे वस्तू असतात त्यांच्यावरती त्यांचं ऑक्साईडचं थिन लेअर दिलं जातं. म्हणजे ॲल्युमिनियम ऑक्साईड असेल, कॉपर ऑक्साईड, या ऑक्साईडचं त्याच्यावर थिन असं स्ट्रॉंग असं थर दिला जातो. आणि त्याला ॲनोडायझेशन असं म्हणतात. ॲनोडायझेशन म्हणजे कॉपर किंवा ॲल्युमिनियमच्या ऑक्साईडचा थर त्याच वस्तूंवरती दिला जाणे, याला म्हणतात ॲनोडायझेशन. का ॲनोडायझेशन म्हणतात त्याला, कारण की हा जो थर दिला जातो तो ॲनोडच्या मदतीने दिला जातो. कसा तो आपण बघूया. फॉर दिस द कॉपर ऑर ॲल्युमिनियम आर्टिकल इज युज्ड ॲज ॲनोड. याच्यासाठी कॉपरच्या किंवा ॲल्युमिनियमच्या ज्या वस्तूंना आपल्याला थर द्यायचा आहे, त्याच्यावरती त्याचं ऑक्सिडाईज करायचं आहे, त्या वस्तूंना आपण ॲनोड म्हणून यूज करायचं असतं. When aluminum is anodized, the thin layer of aluminum oxide is formed on the surface of articles. जेव्हा आपल्याला एखादी ॲल्युमिनियमच्या वस्तूला ॲनोडाईज करायचं असतं तेव्हा त्या वस्तूवरती किंवा त्या वस्तूला आपण ॲनोड म्हणून वापरतो. आणि त्या वस्तूवरती ॲनोडाईज केल्यानंतर त्या वस्तूवरती ॲल्युमिनियम ऑक्साईडचा पातळ असा स्ट्रॉंग थर तयार होतो. आता ती प्रोसेस बघा कशी आहे. ही ॲनोडायझेशनची प्रोसेस आहे. ॲनोडायझेशन करण्यासाठी एका टँकमध्ये किंवा एका पॉटमध्ये ज्या वस्तूंना ॲनोडाईज करायचं आहे किंवा ज्या वस्तूंवरती त्याचा ऑक्साईडचा पातळ थर जमा करायचा आहे त्या वस्तूंना आपण ॲनोड म्हणून यूज करायचं. ॲनोड म्हणून यूज करायचं म्हणजे काय, तर बॅटरीच्या पॉझिटिव्ह पॉईंटला त्या वस्तू जोडायच्या असतात. आता ह्या ज्या वस्तू यांना आपण हा तवा आहे समजा, हा एक चौकोनी तवा आहे, ही आहे पॅन आहे समजा, यांना आपल्याला ॲनोडाईज करायचं आहे. तर ह्या वस्तू ॲल्युमिनियमच्या आहेत. तर ह्या वस्तू आपण ज्या तारेच्या साह्याने जोडल्यात आणि ही जी तार आहे ती बॅटरीच्या पॉझिटिव्ह पॉईंटला जोडलेली आहे. आणि पॉझिटिव्ह पॉईंटला ह्या वस्तू जोडल्यात आणि इलेक्ट्रोलाइट मध्ये ह्या ठेवणार आहोत. तर ह्या वस्तू मग काय झाल्या, तर ह्या वस्तू ॲनोड म्हणून वर्क करायला लागल्या. आणि बॅटरीची जी निगेटिव्ह पॉईंट आहे ते दुसऱ्या इलेक्ट्रोडला जोडला जातो.
तर त्याला आपण कॅथोड असं म्हणतो. त्या निगेटिव्ह पॉईंट ज्याला जोडलेला आहे त्याला आपण ऑब्जेक्टला आपण कॅथोड असं म्हणतो. आणि इलेक्ट्रिसिटी सप्लाय केल्यानंतर या वस्तूमधून ह्या निगेटिव्ह इलेक्ट्रॉन जे आहेत हे पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन जे आहेत या वस्तूवरती काय व्हायला लागतात, ऑक्सिडेशन होतं. म्हणजेच ऑक्सिडेशन झाल्यानंतर या वस्तूचं पॉझिटिव्ह आयन आणि ऑक्सिजनचे निगेटिव्ह आयन हे यावरती जमा होतात. ऑक्सिजन यावर जमा होतो कारण की मेटल हे पॉझिटिव्ह असतात आणि याच्यावर ऑक्सिजन जमा होतो आणि म्हणून या वस्तूंचं ऑक्सिडायझेशन व्हायला लागतं. आणि हे ॲनोडच्या मार्फत केल्यामुळे ह्या ऑक्सिडायझेशनला ॲनोडायझेशन असं म्हणतात. आता या ॲनोडायझेशनचा यूज काय आहे, उपयोग काय आहे, तर तुम्ही घरामध्ये निर्लेपची भांडे बघितली असतील, निर्लेपचा तवा, निर्लेपचं पॅन. तर ह्या निर्लेपच्या तव्यामध्ये, निर्लेपच्या पॅनमध्ये तेल पण कमी लागतं आणि पदार्थ पण खराब होत नाही आणि म्हणून आपण ह्या निर्लेपची भांडी वापरत असतो. तर या निर्लेपच्या भांड्यावर जो काळ्या रंगाचा जो जाडसा थर जो असतो, तो लेअर असतो ॲल्युमिनियम ऑक्साईडचा. तर दिस लेअर ऑफ ॲल्युमिनियम ऑक्साईड obstruct द कॉन्टॅक्ट ऑफ ॲल्युमिनियम विथ ऑक्सिजन अँड वॉटर. आता ह्या ॲल्युमिनियम ऑक्साईडमुळे काय होतं, ॲल्युमिनियमचा डायरेक्ट हवेतल्या ऑक्सिजनशी आणि वॉटरशी काय होत नाही, कॉन्टॅक्ट होऊ शकत नाही आणि त्यामुळे ते ॲल्युमिनियम हवेतल्या ऑक्सिजनच्या ऑक्सिडेशनपासून त्याचा काय होतो, बचाव होतो आणि म्हणून आपण निर्लेपची भांडी वापरताना ती लवकर खराब होताना दिसत नाही. दुसरा उपयोग काय, दिस प्रिव्हेंट्स फर्दर ऑक्सिडेशन, म्हणजे पुढच्या ऑक्सिडेशनपासून ती भांडी वाचतात. इट इज युजफुल फॉर प्रिव्हेन्शन ऑफ द करोजन ऑफ द मेटल. आणि त्यामुळे ती भांडी जी आहेत ती भांडी काय होत नाहीत, त्या भांड्यांचं करोजन होत नाही, क्षरण होत नाही, झीज होत नाही. तर त्याला काय म्हणतात, ॲनोडायझेशन असं म्हणतात. तर स्टुडंट, आपण आत्ता 3 प्रकारचे लेयर बघितले, गॅल्वनायझिंग, टिनिंग आणि ॲनोडायझेशन. पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण इलेक्ट्रोप्लेटिंग म्हणजे काय बघणार आहोत आणि ॲलोईंग म्हणजे काय बघणार आहोत. आजचा व्हिडिओ लेक्चर तुम्हाला आवडला का? जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.